आता मी एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्याच आहेत, तर म्हटलं चला ही पण गोष्ट तुमच्यासोबत शेअर झालीच पाहिजे. ती कुठली तर सांगते. वेदूच्या चेहऱ्यावरची तुम्ही खुशी पाहताय का? तर ही खुशी जी आहे, तर आज तिच्या स्कूलमध्ये तिचा ओपन डे आहे. म्हणजे मी मागे एकदा दोनदा तुम्हाला बोललेली की वेदूची एक्झाम चालू आहे आणि आज फायनली त्या एक्झामचा रिझल्ट होता. त्याच्यामुळे आम्ही सगळे स्कूलमध्ये चाललेलो होतो आणि वेदूच्या चेहऱ्यावरती एवढी जास्त खुशी होती की मी चांगले पेपर लिहिलेत मम्मा, मला चांगले मार्क्स पडणार. आणि नर्वसनेस असा होता की मम्मा हँडरायटिंग कशी आहे याच्यावरून मला ओरडणार, म्हणून तिच्या चेहऱ्यावरती जरा नर्वसनेस होतीच. आता तिचं एवढं चाललेलं आहे की मम्मा ॲन्सर पेपर आणि क्वेश्चन पेपर वेगवेगळे होते, म्हणून थोडंसं माझी मिस्टेक झाली असेल, तू जरा कॉम्प्रोमाइज करून घे माझ्यासाठी. ठीक आहे बोलत आम्ही पोहोचलो स्कूलमध्ये. आता आम्ही दोघे पण एवढे जास्त एक्सायटेड होतो की किती मार्क्स पडलेत. आम्हाला पण माहिती होतं की चांगले मार्क्स पडणारच आहेत तिला. येऊन पोहोचलो स्कूलमध्ये एवढी जास्त गर्दी होती, सगळेच पॅरेंट्स आले होते, सगळ्यांनाच रिझल्ट पाहिजे होते प्रत्येकाच्या मुलांचे. तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला समजलं की वेदूचा ए डिव्हिजन, बी डिव्हिजन आणि सीमधून तिला 7 नंबर आला आहे. चांगले मार्क्स पडले होते आणि क्लासमध्ये ती 3rd होती. खूप चांगले मार्क्स पडलेले होते. तिथून पुढे तुम्हीच ऐका तिच्या तोंडात. पोचले शाळेच्या आतमध्ये, तर मला मामाने सांगितलं 7वा नंबर आलाय खालच्या बोर्डवर. नंतर क्लासमध्ये गेले, तिथं सगळ्यात आधी बोर्डकडे लक्ष गेलं. लगेच तेव्हा कळलं 3रा नंबर आहे. हातच जोडले देवाकडे, तिथं देवाचा फोटो होता. नंतर टीचर पण म्हणले चांगला अभ्यास करते. दुसरे टीचर पण असं म्हणले उत्तर देते, अभ्यास करते. माझ्या पुढे काय झालं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तोपर्यंत